दीप प्रज्वलनाने या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत। आपल्या बॉडीमध्ये होणारा हा अतिशय उत्साहाने सुरू झालेला हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम तेवढ्याच उत्साहाने आपल्या टाळ्यांची गरज आहे। आपल्या मुलांचा कौतुक करत आहे, त्याचबरोबर मुलांचा उत्साह आपण करायचा आहे। नमस्कार। आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीने पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करीत आहे। नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतक्रार या ठिकाणी आपणासमोर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सादर करीत आहे। या ठिकाणी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणी असलेले सुप्त गुण या ठिकाणी दाखवण्यासाठी एक स्नेहसंमेलनाचा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। आणि या उपक्रमासाठी गावातील देखील सर्व ग्रामस्थांनी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आणि या ठिकाणी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं मी शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपली जी काही सहकार्य आहे ते सहकार्य यापुढेही आम्हाला लाभावं अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। प्राथमिक शाळेमध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एक चांगला निर्णय, कारण आता सध्या काळ बदलत चाललेला आहे। आपले रासकर गुरुजी आणि आदटराव गुरुजी खरं तर ह्यांनी एक वेगळा पॅटर्न म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण आपण बघत असतो की मोठमोठ्या शाळेमध्ये ज्या वेळेस आत्ता सांगितलं सरांनी की ज्ञानाबरोबर मनोरंजनाचं सुद्धा त्या ठिकाणी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण वार्षिक स्नेहसंमेलन घेत असतो। आणि आपल्या शिवतक्रार गावामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे। मला वाटतं आपण बघत असतो की शहरी भागातच हे खरं तर वार्षिक स्नेहसंमेलन घेतलं जातं आणि ह्या गुरुजींनी आत्ता नवीनच आपल्या शिवतक्रार गावामध्ये हे वार्षिक स्नेहसंमेलन घेतलेलं आहे। चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खरं तर आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण ज्ञानाबरोबरच हा मनोरंजनाचा कार्यक्रम, एक मुलांना सप्तगुण असतात त्यांच्यामध्ये दडलेला असतात आणि त्यांना कुठंतरी वाव मिळाला पाहिजे म्हणूनच हा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे। मी आपणा सर्वांचं या ठिकाणी दोन्ही शिक्षकांचं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। शाळा यांनी आज खरं तर हा स्तुत्य उपक्रम केला त्याबद्दल सर्वप्रथम मी रासकर सर, आदटराव सर आणि शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आणि ती सर्वच बॉडी आणि ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण जसं आत्ता सांगितलं की स्नेहसंमेलन हे होत असताना इंग्लिश मीडियममध्ये होतात, शहरी भागामध्ये होतात, परंतु मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हा कार्यक्रम मला वाटते सुरुवातीला प्रथमच शिवतक्रार गावामध्ये होतोय त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। तर एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या मुलांचं पाल्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेत, तर सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये अजून
चांगल्या पद्धतीने आपण नियोजन करताल आणि खूप लहान लहान मुलांना आणि मोठ्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेताल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। आणि प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या येणाऱ्या पूर्वसंध्येला मी आपणा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। तक्रार प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शिवतक्रार गावच्या वतीने पहिल्यांदा दोन्ही शिक्षकांचे मनापासून आभार मानतो की आपल्या एका ग्रामीण भागातून लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाचं आणि कुशलाचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पोचल याचा त्यांनी जो उपयोग करून दाखवणार आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। तसेच ग्रामपंचायतीने जे सहकार्य केले त्यांचे बी मी मनापासून आभार मानतो। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतक्रार या शाळेमध्ये दोन नवीन शिक्षक आलेले आहेत, रासकर सर आणि आदटराव यांनी नवीन उमेद नवीन विचार याचं दर्शन प्रत्यक्ष आता या कार्यक्रमातून सर्व ग्रामस्थांना मिळत आहे। आणि असे नवीन उमेदवाराचे जर शिक्षक असतील तर आमच्या गावात आता रासकर सर असेल किंवा आदट सर यांनी इंग्लिश मिडियमचा बी अभ्यास चालू केलेला आहे। ते आता इंग्लिशचे बी ABCD पासून 1 to 100पर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळं इथून पुढं भविष्यात मुलांना इंग्लिश मिडियमला घालण्याची गरज नाही। आणि असेच उपक्रम या दोन्ही शिक्षकांनी आमच्या गावातील शाळेमध्ये राबवत गाव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। आणि मी लहान मुलांची कलागुण हे जर लहानपणीच उत्साहाने निर्माण केले तर भविष्यात नक्कीच मुलं काहीतरी करू शकतील अशी आशा व्यक्त करतो। आणि इतिहासाचे रंगरूप आले